नमस्कार मंडळी. मी निशांत आवळे आणि निवडक उद्यमीच्या ह्या आठवड्याच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेले 2 आठवडे आपण शिरीष पोद्दार सरांनी आपल्याला बँकरच्या दृष्टिकोनातून बिझनेस फेल का होतात आणि कुठल्या कुठल्या गोष्टीकडे चौफेर लक्ष असायला पाहिजे, वेळेत एखाद्या गोष्टी बँकेबरोबर कम्युनिकेट करण्याच्या हिशोबाने त्याबद्दल बरंच सखोल विवेचन त्यांनी मांडलं, त्याला समर्पक उदाहरणं देखील दिली. अम, बऱ्याच जणांनी आम्हाला कळवलं की ह्याच्याबद्दल अजून पुढे काहीतरी ह्याच संदर्भातलं पुढे घ्या. ते आहे पाईपलाईन मध्ये. पण ह्यालाच मधला एक पॉइंट म्हणजे आमच्या चर्चेतून आम्हाला जाणवला की प्राइसिंग हा फार काय म्हणू शकतो, एक डायनामिक पॉइंट आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्याला होणारा खर्चच व्यवस्थितपणे आयडेंटिफाय न केल्यामुळे नंतर काही प्रश्न उद्भवतात किंवा मार्जिन श्रिंक होतं वगैरे वगैरे. प्लस आपण कुठल्या सेगमेंटमध्ये काम करतो आहोत, आपला टार्गेट ऑडियन्स एक्झॅक्टली कोण आहे, आपण कॉम्पिटिशनला च्या हिशोबाने आपलं प्राइसिंग आणि आपलं म्हणजे ते गुणोत्तर असतं, दर्जा प्राइस अगेन्स्ट प्रॉडक्ट असं आपण म्हणतो तसं. ह्या सगळ्या गोष्टीचा जरा एक किमान अभ्यास आवश्यक असतो तुम्ही मार्केटमध्ये जायच्या आधी. त्या अनुषंगाने सौमित्र सर काही उदाहरणं आपल्याला देणार आहेत आणि त्याच्यातले अजून आता मी जे बोललो त्या 2-3 विषय सब टॉपिकच्या हिशोबाने आपण जरा आज चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या नवीन पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी निवडक उद्यमी म्हणजे काय हे याबद्दल जरा थोडक्यात सांगतो. निवडक उद्यमी हा उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं आणि खास करून मराठी समाज जो व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही अशी जी एक वदंता आहे त्याला छेद देण्या हेतू आपण जे काम करतोय ते जर डॉक्युमेंट करून तो एक सोकॉल्ड व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स म्हणून आपण इतरांना उपलब्ध करून देऊ शकलो तर त्याच्यावरतून लोकांना नंतरही बरंच घेण्यासारखं आहे. 5व्या वर्षात आहे निवडक उद्यमी. 11 डिसेंबर 2019ला न्यूची सुरुवात झाली होती. मी वेगवेगळ्या प्रकारे सभासद मंडळी एकमेकांच्या संपर्कात असतो. त्यात आमचा झूम मीटिंग चालायच्या दर शुक्रवारच्या आणि कालापरत्वे ते व्यापक करण्या हेतू आता त्या मीटिंगला आम्ही पॉडकास्टमध्ये कन्वर्ट केलं आहे, जेणेकरून सभासदांच्या बाहेरही जी काही मंडळी आहेत त्यांना हे युट्यूबवरून विनामूल्य ऐकता येईल. आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जिथे आम्ही नित्य संपर्कात असतो आणि त्या ग्रुपची मात्र एक माफक वार्षिक मेंबरशिप फी आहे 3540 रुपये. मला किंवा सौमित्र सरांशी संपर्क करून तुम्ही सभासद होऊ शकता. त्याचबरोबर आम्ही आता जे करतो आहोत, इकडे जी काही व्यावसायिक मंडळी आहेत त्यांचा स्वतःचा असा एक काही एक अनुभव आहे, 5, 10, 15, 20 अगदी 25 वर्ष सुद्धा. तर उदयोन्मुख व्यावसायिकांना आपल्याला सुरुवातीला होणाऱ्या चुका टाळण्या हेतू जर त्यांना काहीतरी समुपदेशन करता आलं तर त्याची त्यांना मदत होऊ शकते, त्यामुळे तेही आम्ही सायमल्टेनियसली करत असतो. तर असं हे निवडक उद्यमीचं स्वरूप आहे. आता आजच्या विषयाबद्दल मी सौमित्र सरांना सांगेन की जरा त्यांनी त्यांची मतं मांडावी. थँक्यू. आपण मागे एबिटा बद्दल आपण घेतलं होतं, त्या अनुषंगाने माझं आणि निशादचं बोलणं झालं की आपला हा सगळा चरण चाललाय तो व्यवसाय सुरू करायच्या आधीच्या गोष्टी सगळ्या चालल्यात. मी परत सांगतो, त्यातलं उप 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 असं ओपन झालंय. परंतु हे होणं स्वाभाविक आहे. म्हणजे फक्त परत आपण फांदीकडे आपल्या मूळ येतोय की नाही हे पाहतोय आम्ही सारखं. आणि आम्ही परत वी आर लिंकिंग इट बॅक टू द ओरिजिन्स. एबिटा आपण घेतलं होतं की माहिती झालं पाहिजे एबिटा म्हणजे काय, तर ऑपरेटिंग प्रॉफिट. खूप सिंपल, परत एकदा रिपीट करतो मी. आपले विक्रीची किंमत समजा 1,000 रुपये असेल, त्यातल्या मालाच्या खरेदीची किंमत समजा 400 रुपये असेल, तर 1,000 - 400 म्हणजे 600 रुपये आपला ग्रॉस प्रॉफिट झाला. 600 रुपये ग्रॉस प्रॉफिट झालं. त्या ग्रॉस प्रॉफिट मधनं मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग रिलेटेड एक्सपेन्सेस 200 रुपये 300 रुपये वजा केले की उरतो तो 300 रुपये जो प्रॉफिट. 700 रुपये एकूण खर्च झाला, तर 300 रुपये उरतो तो तुमचा प्रॉफिट आहे, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आहे. सॉरी, मॅन्युफॅक्चरिंग प्रत्यक्ष खरेदीची किंमत आणि मॅन्युफॅक्चरिंग किंमत तुम्ही वजा केली आणि त्याचं समजा 400 रुपये उरले, तर तो 400 रुपये तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे. म्हणजे 40% ग्रॉस प्रॉफिट धरलं तर आपण हा समजून चालतो. हा खूप स्ट्रॉंग असला असं आपल्याला वाटतं की भरपूर प्रॉफिट आहे माझ्या धंद्यात. असं नसतं. तर आपले पुढचे सेल्स अँड जनरल ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस जे आहेत
ते जर वजा केले तर त्यातनं तुमचं हे गुणोत्तर सगळं विचित्र येऊ शकतं. तर हा मात्र एक्सपेन्स वेळोवेळी बदलू शकतो तुमचा, आणि तो कंट्रोल करणं तुमच्या हातात आहे. खरेदीची किंमत तुम्ही सारखी बदलू शकत नाही, किंवा लॉजिस्टिकचे खर्च वगैरे सारखे बदलू शकत नाही. परंतु ही किंमत तुमची कमी जास्त होऊ शकते. तसं खर्च फार कमीही करू नये, तसं खर्च फार वाढवूही नये. आपला एक ॲव्हरेज लेवलला असावा ऑपरेटिंग प्रॉफिट. म्हणजे हा हे करून जाता कमीत कमी 25% तरी ऑपरेटिंग प्रॉफिट राहायला पाहिजे. म्हणजे तुमच्या बाहेर जर तुम्ही पैसे तेवढे लावलेत मार्केटमध्ये, तर तुम्हाला 10 ते 15% तुम्ही वर्षाला सेफ धरता. अगदी बँकेत जरी टाकले तरी 10% तुम्हाला व्याज मिळू शकतं. तर 15%च्या वरती हे 25% तरी हे तुमचं ऑपरेटिंग प्रॉफिट असावा, असं तुमचं मॉडेल असावा. हा पहिले सुरुवातीला विचार असावा. हा आपण म्हणतोय जेव्हा उद्योजक असतो तेव्हा तो स्वतःच्या प्रॉडक्टच्याच प्रेमात असतो. तर धंदा हा त्या प्रॉडक्ट करता केला जात नाही, तर धंदा हा प्रॉफिट करता केला जातो, हे आपण समजायला पाहिजे. आणि तुमचे जे प्रॉडक्टवरचं प्रेम आहे ते सुद्धा तरच सपोर्ट होईल जर तुमचा प्रॉफिट तुम्हाला मिळत राहिला तर. नाही तर प्रेम बिम सगळं बाजूला राहील. यू कॅनॉट मॅन्युफॅक्चर. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की एनजीओ असतात ना, एनजीओ पण म्हणतात ना, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्यांना असं फंडिंग असतात त्या प्रॉफिट मेकिंग कंपनीजच करतात. ते लक्षात ठेवायला पाहिजे ॲट द बॉटम. सो आपलं नुसतंच काम नाही तर आपलं धर्म कर्तव्य म्हणता येईल की प्रॉफिट कमवायलाच पाहिजे आपण त्याच्यात. हं? तर त्याच्याकरता आपण सगळ्या गोष्टी बघतोय सगळ्या. तर याच्यामध्येच जे एबिटा जे आपण म्हणलो होतो, तर ते एबिटा जेव्हा म्हणलं, एबिटा म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट. हा, एबिटा म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट. एबिटा म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट, इंटरेस्ट. टॅक्स, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन. मी परत का बोलतोय, बरेच दिवस झाले म्हणून फक्त परत रिपोर्ट करतोय. म्हणजे बाकी सगळं जे फायनान्शियल जे खर्च आहेत ते वगळता जे मूळ धंद्यामध्ये दम आहे की नाही हे वाटणारे खर्च, म्हणजे ते जाऊन राहणारा फायदा, म्हणजे तुमचं ऑपरेटिंग प्रॉफिट. म्हणजे धंद्यात दम आहे की नाही. मग तुम्हाला एखादा बँक फायनान्स करेल किंवा काय ठरेल. त्याच्याबद्दलच पोद्दार सरांनी सांगितलं की पुढचं बँक कशी विचार करते बँकेच्या बाजूने. पोद्दार सर बरेच वर्ष राहिलेत, मी खालती लिंक मध्ये टाकेन तुम्हाला, ते जरूर तुम्ही पॉडकास्ट आधीची बघा. आतापासून लिंक पण टाकू आपण. जमल्यास मी एबिटाची पण एक लिंक टाकेन निशांत खालती ओके. डिस्क्रिप्शन मध्ये, की लोकांना पटकन फॅसिलिटी होईल त्याच्यामध्ये. हो. सतत कार्ड बघायची गरज नाही, खालती डिस्क्रिप्शन बघा. एखाद्या वेळेस 1-2 दिवस इकडे तिकडे डिले होऊ शकतो, परंतु मी ते तुम्हाला टाकून देईन त्याच्यामध्ये ती लिंक. सो यू कॅन डू दॅट. तर ती एक पहिली गोष्ट. तर या अनुषंगाने जाणवलं की मग हे धरून प्राइसिंग ठेवलेलं असतं का, सगळ्यात महत्वाची गोष्ट. बरोबर. म्हणजे हे सगळं लोकांना दिसतं कधी, अरे मी एवढ्याला माल विकला आणि एवढंच झालं. म्हणजे हम्म. आधी विचार नव्हता केला की मला हम्म. एवढा ऑपरेटिंग प्रॉफिट हवा आहे 25%, त्या हिशोबाने माझी मी किंमत ठेवी. हम्म. है ना. तर या अनुषंगाने 2-3 गोष्टी जाणवल्या. तर आमचं एक मागे ट्रेनिंग चालायचं निशांत, म्हणजे चालतंच मिनरल वॉटरवरती आम्ही ट्रेनिंग देतो. तर त्याच्यामध्ये आमचे एक कस्टमर होतात. तर त्या कस्टमरने काय केलं की सुरुवात केला प्लांट वगैरे, आणि बँकेचं सुरुवातीला कर्ज मिळालं, सीसी वगैरे होती. त्यामुळे आम्ही त्याला हनीमून पिरियड म्हणतो, सीसी म्हणजे सुरुवात. तर सुरुवातीला भरपूर पैसे असतात, माणूस आदर्शवादी स्वप्न बघतो, सगळी बघावीत. स्वप्न बघू नयेच नाही, पण वास्तविक स्वप्न बघता येईल पाहिजे आपल्याला. तर आदर्शवाद संपला आणि जेव्हा गॅस आला, म्हणजे गॅसवर बसायची वेळ आली, तेव्हा प्रश्न पडला की पुढच्या महिन्याचे खर्च कसे भागू. मग तेव्हा त्यांना लक्षात आलं की अचानक की आपण काय करूया. मी आता रिलायन्स रद्द करणार आहे. मला तो 2016ची गोष्ट आहे. जिओ मार्केटमध्ये आलो होतो आणि याने एकदम मिश्र तूप लावून सांगितलं मला, सर मी आता काय करणार आहे, रिलायन्स सारखं करणार आहे. म्हटलं काय. तर म्हणे मी मार्केटला धुवून टाकणार आहे आता. मी जे 75 रुपयाला केस विकतो, माझी बॉटलची केस असते 12 बाटल्यांची, त्याच्याऐवजी मी आता 68 रुपयाला टाकणार आहे. कोणच देत नाही 68ला. हम्म. म्हटलं याने काय होणार आहे, सगळे लोक आपल्याकडे येतील, आणि एकदा आले की मग हळूहळू प्राईस वाढवेल मी. हा. हम्म. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की नंतर सुद्धा हळूहळू म्हणता आता 2024 आलंय, तरी सुद्धा रिलायन्स जिओची प्राइसिंग वाढलेलं नाहीये. वाय रिलायन्स जिओ इज अफोर्डिंग दॅट इज, परवा तू म्हणलास ते, त्याच्या मुलाच्या लग्नाचा 200 कोटी कर्ज, तो एक 10 पैसे जर ग्रॅन्युअरमध्ये पैसे रेट वाढवला त्याचे देऊन येतात पैसे. सो त्याचा पोर्टफोलिओ खूप मोठा आहे, त्यामुळे त्याच्यावर आपण कम्पेअर करायला नको पहिलं. तर प्राइसिंग करताना त्यांनी असं केलं, मोठ्या कुठल्या तरी कंपनीचं उदाहरण घेऊन आपण नको करायला. आपला धंदा फक्त आपला आहे. मेरा पती सिर्फ मेरा आहे म्हणतात ना, सिनेमा आहे ना कुठला तरी. तर माझा धंदा हा माझा आहे. माझ्या धंद्यातलं काय आहे ते माझं मला माहिती आहे सगळं. करेक्ट. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर प्राइसिंग हे आपलं आपलं स्वतःच असायला पाहिजे. हं? तर ह्या दृष्टीने असं वाटतं की लोक हे नक्की कॅल्क्युलेट करतात का बाबा, का काय त्याच्या मागे भूमिका आहे, कसं कसं काय काय केलंय. तर याबद्दल थोडीशी आपण चर्चा करणार आहे. तर हम्म. हा पहिला मुद्दा मी सांगितला. नंतर आम्ही केलं काय त्या कंपनीच्या बाबतीत, तर आम्ही कॉस्टिंग काढलं सगळं आणि पाहिलं की धंद्यामध्ये मार्जिन होणे त्या हिशोबाने. आता पाण्याचा धंदा असा आहे ना, पाण्याचा धंदा हा डिलिव्हरी तुमची किती फास्ट होते ना,
म्हणजे ओटीसी धंदा आहे ना तो, ओव्हर द काउंटर आहे. त्यामुळे ओटीसी बिझनेस जे आहेत त्या बिझनेसेसना मार्जिन थोडी कमीच असतात. हां, हम्म, आणि इट कॅन अफोर्ड. पण 100% प्रोडक्शन बेस्ड बिझनेस आहे. हम्म, असं नाही होत ना. आता तुझ्या धंद्यात ते कसं होतं, तू बॅगच्या ऑर्डरला की प्रोडक्शन सुरू करतोस. हम्म, सो यू वर्क ऑर्डर वाईज बॅच हम्म, प्रोडक्शन घेतोस. हम्म, ऑर्डर आली की बॅच प्रोडक्शन घेतोस. पाण्याच्या हम्म, धंद्यात तसं नाहीये. हम्म, पाण्याच्या धंद्यात प्रोडक्शन घेतच जातात आणि विकताना बॅचनी विकतात. हम्म, विक्रेता म्हणजे तेवढं त्यांना प्रोडक्शन करणंच भाग आहे. हम्म, सो इट्स अ प्रोडक्शन बिझनेस. हम्म, प्रोडक्शन बिझनेसमध्ये ओटीसी जेव्हा ऑफर केलं, पाण्याची बाटली पटकन ऑफर केली त्या काउंटरवरती. कार सुद्धा तशीच मिळते हल्ली. हम्म, ओटीसी. त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं पाण्याच्या धंद्यामध्ये प्राइसच कमी आहे. मुळात 20 रुपये बाटलीची किंमत असते. हम्म, 20 रुपयामध्ये मार्जिन किती असायला पाहिजे, आणि ती बाटली प्रत्यक्ष तो डिस्ट्रीब्युटर त्याच्याकडे किती जाते. हम्म, साधारण 4 रुपये खर्च येतो सगळा हम्म, मॅन्युफॅक्चरिंगचा. हम्म, असं धरूया प्रोडक्शन कॉस्ट, बनवायची बाटली. हम्म, आणि विकते ते 6 रुपयाला विकतात साधारण, म्हणजे 2 रुपये. हम्म, म्हणजे 6 रुपयावरती 2 रुपये मिळाले, म्हणजे 30% ग्रॉस मार्जिन झालं. हम्म, तर हे ग्रॉस मार्जिन कधी कधी कमी पण असतं, अजून 5 रुपये पण बनतात. पण हम्म, ते क्वांटिटी वाईज तुमचं चेंज होऊ शकतं दिवसाला, आणि हम्म, जास्ती पैसे मिळू शकतात, कारण हम्म, बाकीचे खर्च सेम असतात दिवसाला. आता हम्म, ते त्यातलं गणित आहे. बरोबर. ते आम्ही काढलं आणि आम्हाला कळलं की आता आपल्याला जर मार्केट कॅप्चर करायचं असेल तर आपल्याला 72 रुपयाचा 65 न करता आपण पुढच्या वर्षी हे प्रीमियम प्राइसिंगला इंट्रोड्यूस करायचं, म्हणजे आपलं मार्केट चेंज होतं. बरोबर. बरं, परत पैसे कधी मिळणार ही कॉस्ट पण ठरलेली असते बरं का. हम्म, हम्म, पैसे तुम्ही टाकलेले मिळणार कधी, किती दिवसांनी हम्म, मिळणार, सायकल काय हम्म, आहे प्रॉडक्टची. हम्म, हम्म, तर तो पण त्याच्यामध्ये विषय आहे. म्हणजे हा हम्म, प्रत्येक धंद्याचा हम्म, प्रत्येकाने वेगवेगळा करायचा विषय आहे हा सगळा. हम्म, हम्म, हा सगळा. त्यामुळे त्याच्यात थोडंसं हे विवेक ठेवायला लागतो या गोष्टीला. हम्म, जरी एक बॅगचा मॅन्युफॅक्चर निशांत आहे आणि दुसरं मी चालू केलं, तर निशांत जसं करतो तसं मी करून चालेल असं नाहीये. हम्म, त्याच्याकडे निशांतकडे 15 माणसं असू शकतात, माझ्याकडे 5च माणसं असू शकतात. निशांत कदाचित बाहेरून घेऊन स्वतःकडे बनवत असेल सगळं, मी कदाचित बाहेरून आणून विकत असेल. हम्म, तर जरी एंड मार्केट तेच असलं, प्रॉडक्ट तोच असला, म्हणजे प्रॉडक्ट हम्म, मार्केट फिट जरी सेम असला, तरी हम्म, सुद्धा कॉस्टिंग इंटरनल बदलू शकतो, हे आपण समजायला पाहिजे. तर या हिशोबाने प्राइसिंग फिक्स व्हायला पाहिजे, आणि त्यानुसार तुमचं प्राइसिंग बदलत पण राहायला पाहिजे. जसं पाण्याच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलं, तर आम्ही ते असं केलं की पहिल्या वर्षी आम्ही ठरवलं की 80+ इंट्रोड्यूस करायची. मग त्यानंतर काय झालं की मार्केट खालती आलं, सेल हम्म, खाली आला यांचा. हम्म, बट वी न्यू दॅट फॉर सम टाइम द सेल इज गोइंग टू कम डाऊन. हम्म, आणि 80 तो मार, तू 75 होतो, तुझ्याकडे काय एवढं 80चं, हा तरी प्रश्न विचारावा माणसाने, हम्म, अशी अपेक्षा आहे. जेव्हा हम्म, 75चं 72चं 65ला विकतो, तेव्हा यांनी काहीतरी गडबड करतोय क्वालिटीमध्ये, अशी खूप शक्यता असते. शक्यता असते. खूप शक्यता असते, असं वाटायची तरी नक्की शक्यता आहे. हम्म, बरोबर ना. पण 75 जेव्हा 85 करतो, म्हणजे असं काय तीर मारले याने, हा तर हम्म, प्रश्न विचारला होतो. हम्म, बघूया तर खरं. सो ही हम्म, विल ट्राय, हा आमचा उद्देश होता. आणि तसं सक्सेसफुल झाला. तीन हम्म, महिने पहिले सेल जो डाऊन झाला होता, 50% डाऊन झाला होता सेल, तो हळूहळू 3 महिन्यांनी कॅप्चर केला. हम्म, आणि जो पुढचा सेल होता तो पहिल्या सेलला मॅच झाला, आणि तिकडे 72 रुपयाची प्राइस 85 रुपये आली. हम्म, सबस्टॅन्शियल इन्क्रीज. रोज 10,000 बाटल्या, म्हणजे समजा 500 केसेस होत असतील, 13 रुपये पर केस इंटू 10 मध्ये तुम्ही विचार करून बघा की एवढा जास्ती आपल्याला मिळायला लागले पैसे याच्यामध्ये हम्म, सगळ्यामध्ये. हम्म, 13 रुपये पर केस हे जास्ती मिळायला लागले, अशा हम्म, 500 केसेस रोजच्या. हम्म, यू कॅन इमॅजिन. सो हा सगळा जो आहे ना, हा सेल वाढला, त्यामुळे नॅचरली खर्चामध्ये तुमचं कमी झाला, आणि तो ऑपरेटिंग प्रॉफिट स्टार्टेड इन्क्रीजिंग. त्यातनं पैसे पुढे जनरेट झाले, प्रीमियम ब्रँड्स आम्ही इंट्रोड्यूस केले. हम्म, पुढचं ठीक आहे. पण कटिंग द स्टोरी शॉर्ट, आपलं कॉस्टिंग हे आपलं असतं, आपले खर्च हे आपले असतात. होय. म्हणून आपली प्राइस ही आपली असू शकते. याचं हम्म, अजून एक उदाहरण देतो. आमच्याकडे जोशी उपहारगृह म्हणून ते आहे हा, सिंधुदुर्गला. तर ओके. मग असं आपलं ना साधारण प्राइसिंग वरून ठरतं की हे काय काय लेवलचं आपण हे असतं ना, बजेट हॉटेल, हम्म, मोठं हॉटेल, एक्सपेन्सिव्ह हॉटेल, बिझनेस, आपण हम्म, कॅटेगराईज करतो ना. हम्म, तसं एखाद्याची किमतीची रेंज बघून आपल्याला कळतं की समजा वडापाव समजा 15 रुपयाला ना, हा ठीक आहे, आपलं एक मिडियम रेंजचं हॉटेल आहे. त्या हम्म, ठिकाणी वडापाव जर 25 रुपये सांगितला, तर काहीतरी प्रीमियम आहे याच्याकडे. कदाचित हम्म, बसायला जागा असेल, काय हम्म, असेल, हम्म, स्वच्छता जरा जास्ती असेल, हम्म, असं काहीतरी आपण एक्सपेक्ट करतो ना. बरोबर. तर हे जोशी उपहारगृह मीडियम रेंजचं आहे, म्हणजे हम्म, 20 रुपये सामोसा वगैरे असं आहे. आणि हम्म, त्यांच्याकडे एक प्लेट आहे ना, मला स्वातीने कुठली तरी सांगितली, कुठली तरी मला वाटतं मसाला डोसा का म्हैसूर मसाला, एकदम 120 रुपये. हम्म, मसाला डोसा मे बी 70 रुपीज, एकदम तो हम्म, एकदम. मग आपला प्रश्न पडतोय असं का. हम्म, मग त्यांच्याकडे विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, त्याच्याकरता आमच्याकडे वेगळी तयारी आहे, वेगळी पद्धत आहे. हम्म, सो त्यांचं कॉस्टिंग हे त्यांचं आहे, त्यांचं बरोबर, प्राइसिंग हे त्यांचं आहे. आणि लोक बरोबर, विचारतील ना तुम्हाला, बरोबर. लोक विचार, तुम्हाला ऑलवेज तुम्ही उत्तर हम्म, देऊ शकता. दिस बरोबर. वॉज माय ओव्हरऑल थॉट की आपल्याला
प्राइसिंग आपण कॅल्क्युलेट करून खालून वर जायला पाहिजे, वरून खाली हो नाही. हो. हम्म, प्रत्येक बाबतीत शक्य असं नाही, परंतु तुम्हाला तुमच्या धंद्यात हम्म, शक्य झालं तर कम्पेअर तरी घ्या. आणि दुसरा हम्म, मुद्दा तुला जो म्हटला तो मी, की नेहमीच काय हे वाढली, काय म्हणतात त्याला, क्वांटिटी वाढली. तर तू तुझं हम्म, उदाहरण पहिले शेअर कर, मग हो त्याच्यावरती बोलेन. की असंच समजलं होतं ना, हो. की एकाची 1,000 क्वांटिटी पाहिजे, हम्म, 100 क्वांटिटी पाहिजे तर एक्स रेट, 1,000 हम्म, कमी करायच पाहिजे ना, असं आपलं हो समजूत असते. हो हो आहेच ग्रॉस मध्ये इतना हो. मोठा, इतना बड़ा ऑर्डर दे रहा ना, तो कम तो करना हम्म, च पड़ेगा ना. हम्म, तर डिस्काउंट इज नॉट ऑलवेज इन प्राइस, इट मे बी इन हम्म, समथिंग एल्स ऑल्सो. बरोबर. की सर तुम्हाला स्थिर, मोठ्या कंपन्या वेगळा विचार करतात. हो, की मला परवा एका कंपनी विचारलं, प्राइस का नहीं पूछ रहा हूं मैं, हम्म, विल यू बी एबल टू कंसिस्टेंटली सपोर्ट अस फॉर थ्रू हम्म, 2 years. हम्म, प्राइस का देखेंगे बाद में, सो हम्म, प्राइस इज नॉट एवरीथिंग. हम्म, दे आर इवन प्रिपेअर्ड टू पे लिटिल मोर टू मी, हम्म, प्रोव्हाइडेड आय इन्व्हेस्ट इन माय रिसोर्सेस. बरोबर. कालच माझ्या कंपनीशी बोलणं झालं त्या. हम्म, तुम्ही तुमच्या रिसोर्समध्ये वाढवा, तुम्हाला तुम्हाला जास्ती प्राइस येईल, प्राइसचा प्रश्न नाही आम्हाला. हम्म, 2 वर्ष तुम्ही आम्हाला या जर्नीमध्ये सपोर्ट करणार का? हम्म, सो प्राइस इज नॉट ऑलवेज द क्रायटेरिया. तर तू थोडंसं तुझ्या अनुषंगाने हो त्या उदाहरणाचं बोल. हो. की नाव सिमिलर ना बोलू तर बोल. हा. हा सिमिलर एक एक्झाम्पल म्हणजे जे मी फेस करतोय बिंग ॲट द अदर साइड ऑफ द टेबल, की मी छान 5 प्लायच्या कार्टन मध्ये रॅप करून माझं प्रॉडक्ट पाठवतो. माझी अशी धारणा आहे की 5,000 रुपयाची ट्रॉली कस्टमरच्या हातात जाईपर्यंत माझी जबाबदारी, तर मी त्याची पूर्ण काळजी घेतो. तुम्ही चालू 2 प्लाय 3 प्लाय कार्टन वापरत नाही. 5 प्लाय मध्ये पण काहीतरी थिक ब्राऊन पेपर, मग आतमध्ये कुशनिंग. पण मी ज्यांच्याकडून घेत होतो, आता माझी साईट्स जरा ऑड आहे, त्यामुळे मी आमच्या धारावीत जे कार्टन कटिंग करून देतात तुमच्या मेक टू ऑर्डर साईज प्रमाणे, त्यांच्याकडून जायचं. आता थोडा बिझनेस इन्क्रीज झाल्याच्या नंतरचा चॅलेंज असं आहे की ही माणसं थोडीशी इनकन्सिस्टंट आहे. म्हणजे माझं फोनवर कधी कधी काम होत नाही, सगळं साईज बीज 2 वर्ष ठरलेलं आहे त्याला माहिती आहे, पण फोनच न उचलणं किंवा त्यांच्याकडेच रॉ मटेरियल अवेलेबल नसणं वगैरे वगैरे. आणि हा त्रास आता एवढा वाढत गेला की फायनली आय हॅड टू फाइंड सम स्टेबल मॅन्युफॅक्चरर. मग मी वसईत दादाच्या वतीने एक शोधला, ज्याची प्राइस मला अप आहे, 15-20 रुपये अप आहे. पण मला माहिती आहे की प्रॉडक्ट मला इन्स्पेक्ट करायला लागणार नाही. ते आलं की जे साईज ठरवून दिलेले आहे, जे थिकनेस पेपरचा ठरवून दिलेलं आहे आणि जो प्लाय ठरवून दिलेला आहे, ते तसंच्या तसं येणार. सो हा एक असतो. म्हणजे मी माझा तो अँबिग्विटी होती आधीच्या वेंडर बरोबर काम करण्याची, ती व्हॉल्यूमच्या अगेन्स्ट माझा घात करेल कधीतरी, म्हणून मी प्राइस अप पे करायला तयार झालो. तर इथे मला जी तो व्हॅल्यू मिळते, मला जो अश्युरन्स मिळतोय, त्याला मी आता मोर वेटेज देतो. कारण नाही तर माझा बिझनेस हॅम्पर होऊ शकतो, डिस्कंटिन्यू होऊ शकतो, किंवा आपण काय म्हणू शकतो, कंटिन्युटी प्लॅन आपण म्हणतो तसा होऊ नये. आपण जेव्हा एबिटा बद्दल बोललो तेव्हा मला म्हणजे मला माझा बिझनेस करायचा असंही मला जाणवलं की लोक प्राइसिंग कशी, बऱ्याच वेळेला त्यांना अनुमान धपक्याने प्राइस काढलेली असते. म्हणजे खर्च आपला एवढा एवढा होतोय, तर आपण एवढी किंमत ठेवूया, त्यांना जे काय त्याच्यावरती मार्कअप करायचंय. आता ह्याला अक्षरशः चूक असं कशाने म्हणता प्राइस येणार. काढले असते म्हणलास तू, काय शब्द वापरलास? अनुमान धपक्याने म्हणतो ना आपण, अंदाजे काहीतरी असं. अंदाज मला पंचे ठोक उत्तर. हा तर समजा माझी 500 रुपये माझी काहीतरी ऑपरेशनल कॉस्ट आहे, तर मी ते 1,000 रुपये लागू, समथिंग लाईक दॅट. पण एक तुम्ही म्हटलं तसं सगळ्या प्राइसिंग एबिटाच्या वेळी मी तेच म्हटलं होतं की आपण बऱ्याचशा प्राइसिंग काढलेल्या नसतात बरोबर, त्याच्यामुळे मग नंतर आपलं मार्जिन प्रेशर येतं. आणि दुसरं म्हटल्यानंतर कॅल्क्युलेशन एरर असतात. सिम्पल एक सांगतो, माझ्या एका केबिन लगेजचे एमआरपी आहे 7,077. सुलेखा ताईंच्या कंझ्युमरला माझं प्रॉमिस आहे फ्लॅट 35% डिस्काउंट, प्राइस आली 4,600. आत्ता मला 4,600 वरती मला किती खर्च आहे, तर 4,600 इन्क्लुडिंग जीएसटी ची प्राइस आहे. पण मला पेमेंट गेटवेचे 2.36% रेझर पेला द्यायला लागतात. आता एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे की 4,600 माझ्या अकाउंटला हिट होणार, त्या माझ्याकडे यायच्या आधी रेझर पे कडे जातात, ते त्यांचे 2.36% कट करतात आणि बाकीचे पैसे माझ्या अकाउंटला क्रेडिट होतात 2 दिवसांनी. आणि जी जीएसटी कॅल्क्युलेट केलेलं असतं, आता लोकांना हे समजत नाही की 4,600 मी जेव्हा म्हणतो की इट्स इन्क्लुडिंग जीएसटी, तर जीएसटी कॅल्क्युलेशन हे बेस प्राइस प्लस जीएसटी असतो. म्हणजे 3,900 प्लस इंटू 18% प्लस. पण मी तेच जर 4,600 इंटू 18% मायनस केलं तर ती 3,800 येणार आहे, कारण मी जास्तच्या किमतीवरून 18% कमी करत खाली आलो. माझ्यासारख्या माणसाला हे समजायचंय की
गव्हर्नमेंट जेव्हा माझ्याकडून जीएसटी घेणार आहे तेव्हा ती बेस प्राइस प्लस 18% घेणार आहे. आता मला तुम्हाला उदाहरण द्यायचं की 4600 जेव्हा कस्टमरने मला पे केले आणि ते रेझर पे कडे गेले, रेझर पे 4600 ची 2.36% करतो आणि जीएसटी 3900 प्लस 18% असा आहे. म्हणजे माझे जीएसटी ची अमाऊंट आणि रेझर पेची अमाऊंट ही सेम 4600च्या क्रेडिट मधून मायनस होते. तर त्याचा अर्थ जे 116 रुपये जीएसटी चे जातात ते आणि 700 रुपये, सॉरी, 116 रुपये रेझर पेचे जातात ते आणि 700 रुपये जीएसटी चे जातात ते मला सगळे 4600 मधून मायनस करायचे. म्हणजे माझ्या हातात 3900 रुपये येणार नाहीत, माझ्या हातात 3784 रुपये येणार. आता हे कुठल्या पॉईंट वरून मी माझं जीएसटी मायनस करायचं आणि कुठल्या पॉईंट वरून माझं रेझर पे मायनस करायचं हे जर मला नाही समजलं तर माझे 18 रुपये नुकसान झाले. हा कॅल्क्युलेशन एरर आहे, लोकांना समजत नाही. सिमिलर एक्झाम्पल देतो, जेव्हा मी डिस्काउंट देतोय तेव्हा माझा रेव्हेन्यू 4600 आहे. आता तो टेक्निकली माझा रेव्हेन्यू आहे, पण तो डिस्काउंटेड रेव्हेन्यू, तो माझा प्रॉफिट नाही आहे. मी माझ्या बॅलन्स शीट मध्ये ते रेव्हेन्यूला मांडू शकतो आणि तो जास्त आहे कारण तो काय म्हटलं जसं माझी जी माझ्या हातात पडणाऱ्या पैशापेक्षा जास्त आहे. मी माझ्या इन्व्हेस्टरला सांगू शकतो की माझ्याकडे 4600 रुपयाप्रमाणे पैसे येतात. मी माझं व्हॅल्युएशन जास्त दाखवू शकतो. आता ही माझी ऑनेस्टी पाहिजे की मला ऍक्च्युअल माझ्या खिशात काय पडत आहे, बारिंग ऑल दी एक्सपेन्सेस. तर ह्या कॅल्क्युलेशन एरर मध्ये पण लोक स्वतःचं नुकसान करून घेतात किंवा माहितीच नसतं. अ, अजून एक महत्वाचा मुद्दा प्राइसिंगच्याच हिशोबाने, म्हणजे प्राइसिंगच्या हिशोबाने तुम्हाला तुमचं ब्रँडचं पोझिशनिंग करायचं असतं. मी सुरुवात करायच्या आधी 6 महिने मी मला जे काय मिळणार आहे इम्पोर्ट करून त्याच्या सिमिलर और त्याच्यापेक्षा बेटर प्रोडक्ट एस्टॅब्लिश ब्रँड काय रेटला विकतात आहे त्याचा अभ्यास करत होतो. आणि मी ठरवलं होतं की माझं प्रॉडक्ट त्याच्यापेक्षा 500 रुपये स्वस्त असेल, पीपल विल नॉट पिक मी. 1000 रुपये स्वस्त असेल, मला तरी सुद्धा डाऊट होता की व्हीआयपी पेक्षा माझं 1000 रुपये स्वस्त आहे तरी सुद्धा लोक मला का घेतील, माझं काहीच ब्रँड पेनिट्रेशन नाही. आणि मग मी उलट विचार केला की मी किती खाली गेलो तर मला काहीतरी एक सर्टन लेवल ऑफ मार्जिन मिळेल, मी सर्व्हाइव्ह होईन, पण मला ब्रँडपेक्षा कमी देत आहे. आणि त्या हिशोबाने मी माझी प्राइसिंग ठरवलेली. आय कॅन क्लेम की मी जे प्रॉडक्ट देतोय केबिन लगेच आणि जे व्हीआयपी किंवा सॅमसंगाइट 80चे मिळतं त्याच्यापेक्षा 1500 रुपये स्वस्त आहे. प्लस मी काही अडिशनल गोष्टी करतोय जे व्हीआयपी सॅमसंगाइट नाही करत आहे माझ्या प्रॉडक्टमध्ये. टिपिकली आता उदाहरण देते म्हणून हॉरिझॉन्टली मी हँडल लावतो पकडायला, जे सॅमसंगाइट नाही करत. एका कॉर्नरला एकच व्हील असतात, मी दोन लावतो. व्हीलची हाईट त्यांची कमी आहे, माझी जास्त आहे, ऑल सॉर्ट्स ऑफ थिंग. तर हा मी माझं ब्रँड पोझिशनिंग करण्याचा प्रयत्न केलाय प्राइस अगेन्स्ट प्रॉडक्ट. आणि हे मी जेव्हा कोणीतरी मला प्रश्न विचारतो तेव्हा मी ठोकून सांगतो की तुम्ही हे व्हेरीफाय करा जाऊन की अमेरिकन टुरिस्टर तुम्हाला हॉरिझॉन्टली पकडायला हँडल देतं का, त्याच्या अपोजिट लक्स देतं का वगैरे. तर हे गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी आपण जो आता मगाशी तुम्ही ओव्हरऑल त्याचा संक्षेपच हे होता की आपण ह्या आधी विचार करायला पाहिजे, नंतर नाही. अं आत्ताचं जे तुम्ही मगाशी म्हणाला त्याचं मला आता उदाहरण दाखवते तर लोकांनी लक्षात घेतलं असेल तर आपल्याला कोल्ड्रिंक पेप्सी कोक थम्सअप वगैरे 750 ml 40 रुपयाला येत होती. आज त्यांनी 750 ml ची बॉटल ह्या समर सीझन मध्ये ऑलमोस्ट डिस्कंटिन्यू केली. त्यांची 600 ml ची बॉटल आपल्याला आता 40 रुपयाला मिळते. त्याच्यानंतर त्यांनी 750 ठेवलेली नाही, थेट 1 लिटरची बाटली ठेवली आहे ज्याचे ते 55 रुपये देत होते. आणि मग पूर्वी 2.25 लिटरची 99 रुपयाला येत होती, आज 2 लिटर 99 रुपये. कारण त्यांना माहिती आहे की समरमध्ये लोक विकत येणार. 600ची 40 रुपीजला आणि 750ची 40 रुपीजला 25% लेस व्हॉल्यूम देऊन ते आज तेवढंच प्रीमियम चार्ज करतात कारण समरमध्ये लोक विकत घेणार. मगासच्या तुमच्या दुधाच्या उदाहरणाला मला असं की सप्टेंबर 2019ला मी एक माझ्या मित्राबरोबर तो दुकान चालवायचा आणि मी त्याच्याबरोबर बऱ्यापैकी क्लोजली इन्व्हॉल्ड होतो. 1 सप्टेंबर 2019 ते 12 सप्टेंबर 2019 गणपतीचे 10-12 दिवसात दिवसभर पाऊस पडत होता, 12 दिवस. सगळा दुधाचा सप्लाय हॅम्पर झाला होता, टिपिकली अमूल वगैरे जे गुजरात साईडने येतं. आणि तेव्हा आम्ही सुट्ट दूध विकायचं, म्हणजे मग ते कॅन्ट मधून काढून पिशवीत भरून रबर लावून देत होतो. आणि बिकॉज दूध हॅम्पर झाल्यामुळे मुंबईत शिवाजी पार्क एरियात थोटे इंचा ब्रँड आहे.
आणि फार उजवं दूध आहे त्यांचं. आणि मग त्यावेळेला आम्हाला शॉर्ट सप्लाय झाल्यामुळे आम्ही छोट्यांशी भेटलो, बोललो, आणि त्यांचं पॅक दूध येतं. आणि दुधामध्ये तुम्ही मगाशी जसं म्हणालात मिनरल वॉटरचं, की 1 ते 2 रुपये मार्जिन असतं, पण तो व्हॉल्यूमचा बिझनेस आहे. तसंच सिमिलर दुधामध्ये पण आहे. तो व्हॉल्यूमचा बिझनेस आहे. तुम्हाला ऍक्च्युअल रिटेलला मार्जिन 1 ते 2 रुपये होतो. पण त्या पिरियडमध्ये मी दोन गोष्टी करून घेतल्या. प्रोटीनचं पॅक दूध आलं म्हणजे आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली. आम्हाला ते प्रत्येक वेळी डीप फ्रीजर उघडा, टँक मधून काढा, पिशवीत भरा, द्या, ह्याच्यामध्ये बराच वेळ जायचा. इन्स्टेंट पॅक आलं, दर्जा चांगला होता, आणि त्या शॉर्ट सप्लायच्या पिरियड मध्ये मला 3 ते 4 रुपये रेट पण वाढवून मिळाला, ज्याला लोक अग्री होती. आम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम नाही आला, कोण ओरडत नाही आला, आणि आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली. तर प्राइसिंग तुमच्या डोक्यात असताना तुम्ही हे सगळे निर्णय घेऊ शकता. तुम्हीच त्याच्याबद्दल कन्फ्युज असाल तर मग थोडासा बिझनेस हॅम्पर होतो. असे मल्टिपल डिरेक्शनचे मी उदाहरणं सांगितली, की पोझिशनिंग कसं असायला पाहिजे. एबिटा तुम्हाला कसा गार्ड रेल देतो, की तुम्ही तुम्ही मार्कअप किती करायचं ते तुम्हाला समजतं. आणि ब्रँड पोझिशनिंग, ह्या 3 पद्धतीने मला मांडायचे होते ते. अजून सर तुम्ही काही, आपण एक जॅपनीज एक्झाम्पल बद्दल बोलणार होतो. हो हो हो. हा. तेच सांगायचं होतं. हे फक्त काय छोटे व्यावसायिकच असा विचार करायला पाहिजे असं नाहीये, सांगते मी. तर मोठे मोठे सुद्धा व्यावसायिक असा विचार करतात. तर मी एक पुस्तक वाचलं होतं, जस्ट शेअर करतो स्क्रीनवरती, ओके. तुम्हाला बघायला मिळावं म्हणून. तर घ्यायचं झालं तर यू कॅन डू दॅट असं. तर तुम्हाला इथे वरती जर तुम्ही टाईप केलं ना, मेड इन जपान, इथे टाईप केलं याच्यात, तुम्हाला ते पुस्तक दिसू शकतं खालती. हां, यू कॅन सी दॅट बुक. मी हे केलं नाही वाटतं, एक मिनिट. हां, येस, मेड इन जपान म्हटल्यानंतर इथे तुम्हाला हे पुस्तक दिसते, अकियो मोरिता अँड सोनी. या सोनीच्या, या हा अकियो मोरिता आणि सोनी सगळी नावारोपाला आणली, सगळी प्रत्यक्ष. तर त्याचे खूप स्टोरी आहेत, मी त्याचं काय फार सांगणार नाही. वर्ल्ड वॉर 2 नंतर लगेच त्यांनी केलं, आणि ते खूपच भारी आहे, म्हणजे वाचण्यासारखं आहे. तर त्याच्यामध्ये एक त्यांनी अशी एक गोष्ट प्राइसिंग संदर्भात खूपच लेसन्स आहेत त्याच्यामधनं. आणि असं नाही म्हणू शकत की आता ते लेसन आता व्हॅलिड नाहीत वगैरे, असं नाही म्हणू शकत आपण. हां, खूपच त्यातलं 90% भाग उद्योजकता किंवा व्यवसाय कसा मॅनेज करायचा, खूपच वर्केबल टिप्स त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की त्यांनी जेव्हा, त्यांच्याकडे अशी परिस्थिती झाली होती की वर्ल्ड वॉर नंतर इकॉनॉमी सगळी ढासळली होती ना जपानची. म्हणजे जपानमध्ये काहीच मिळत नव्हतं तेव्हा. तर त्यांचं असं होतं की त्यांना 1 रुपयाचं काही इम्पोर्ट करायचं असेल समजा, हां, 1 रुपयाचं काही इम्पोर्ट करायचं, त्यांना 7 रुपयाचं एक्सपोर्ट करायला लागायचं. तर त्यांच्याकडे ती इम्पोर्ट बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतात ना, तसा तितका भयानक डिफरन्स होता. त्यातनं त्यांनी कंपनी पुढे आणली वरती, वर ते झालंच. आणि ही डिसाइडेड की आता जपानच्या बाहेरच आपलं जाणंच भाग आहे. तर त्यांना पहिलं मार्केट होतं अमेरिका. वॉकमन, त्यांनी ते वॉकमनची पण एक स्टोरी येतात, खूप भारी आहे, कधीतरी वाचा जरूर. तर ते पण बोलूया कधीतरी आपण, वॉकमन कसा आला वगैरे काय समथिंग. तर त्याच्यानंतर ते जेव्हा अमेरिकेत गेले, त्यांचा एक डिस्ट्रीब्युटर होता, तो म्हणला की तू इथे विक वगैरे. तर प्रत्येक वेळी काय करायचे हे सोनीवाले, प्रत्येक वेळी क्वांटिटी काढून त्याचं कॉस्टिंग काढून द्यायचा तो. असं नाही करायचा की याचे गेल्या हजारात एवढे दिले नाही, चल आता 1000 एवढे देऊन टाक. प्रत्येक वेळी ते काढायचे क्वांटिटी. आणि एकदा त्यांनी सांगितलं त्या स्टुडंट, तुला 1000 नाही तर 1 लाखाची ऑर्डर आहे, 1 लाख पीसेस बनवायचे. तर यांची प्राइस त्यांनी परत कॅल्क्युलेट करून दिली, आणि त्यांनी असं सांगितलं की 1000 एका वेळी दिलेस तर एवढी, 10,000 एका वेळी दिलेस तर एवढी, 20,000 एका वेळी दिलेस तर एवढी, त्याच्यामध्ये जर गॅप पडली तर प्राइसमध्ये एवढा फरक. असं सगळं डिटेल त्याने काढून दिलं सगळं. म्हणजे नॉट नेसेसरी की 1000 पीसची ऑर्डरची व्हॅल्यू, त्याच्यापेक्षा 10,000 पीसेस मागवले तर त्याची पर पीस प्राइस कमीच येईल असं काही नाही. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्याचं कॉन्टेक्स्ट सगळी बदलते. आपण नेहमी कायम आपण विचार करायला पाहिजे या गोष्टीत. त्याचं एक अजून एक, आम्ही सॅटर्डे क्लबसाठी आम्ही बरेच वेळा हॉल घ्यायचो ना, तर तेव्हा मला एक हॉटेलचा पण असा अनुभव आला, प्राईडचा. प्राईड हॉटेलने आम्हाला सांगितलं की तुमचे किती लोक आहेत, 300 लोक आहेत का, 300 लोकांची ही कॉस्ट, 500 लोकांची कॉस्ट जास्ती आहे म्हणाले. मग आमचं नॅचरल 500 तर कमी व्हायला पाहिजे ना. आपण एक, आपला एक बायर इगो असतो माहिती आहे का, वी हॅव अ बायर इगो. हो, कमीच द्यायला, आम्ही दुसरीकडे जातो. ते म्हणले सर जायला काही हरकत नाही आहे, तुम्ही समजून तर घ्या काय आहे ते. हां, ते म्हणले आमचा हॉल तुमचा 300चा जो आहे ना, 500चा बदलतो. 300चा नसेल आणि माझ्याकडे पुढचा हॉल 1000चा आहे, 1000 मध्ये मी 500 सीट्स रिकामे ठेवले, त्याची कॉस्ट आहे ती. एक्झॅक्टली. आणि 300चा म्हटलं ना तर मी 500च्या हॉलमध्ये 200 कमी ठेवू, त्याची कॉस्ट आहे ती. सो अंडरस्टँड दिस व्हेरी क्लिअर. खूप भारी एक्झाम्पल वाटलं मला त्या दिवशी ते.
ऍब्सोल्युटली. किती माझं खर्च तू मगाशी म्हणलास ना, काहीतरी मगाशी माझ्याशी बोलताना तू बोललास, हा. माझी दिवसाची प्रोडक्शन कॉस्ट 7-8 हजार रुपये पडतेच ना मला. हो तू दिवसात मला किती काढून देतो हे खूप आवश्यक आहे गोष्ट. हो हो. म्हणून ते परत मागचं उदाहरण आपण जे काढलं ते हम्म, पडता सिस्टम, मेरे को हम्म, दिन मेरा या प्रोडक्ट मेरे को कितने में पडता, हम्म, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्यामुळे आता तू समराईज याच्यात जर करायचं झालं तर हम्म, मला असं सांगायला लागेल की आपण असं करत जाऊया कायम की कुठलीही आपल्याला एखादी ऑफर आली ना की मला एवढे पीसेस पाहिजे किंवा मला अमुक अमुक पाहिजे, तुमचं कोटेशन द्या. हम्म, कोटेशन द्या म्हटल्यानंतर एक तर आपण खूप आपले प्रॉडक्ट सतत बदलत राहायचे नाहीत असं मी हम्म, सांगतो. त्यातला हम्म, 90% पार्ट आहे ना तो स्टँडर्ड पाहिजे, हम्म, फ्रीज केलेला असायला पाहिजे. हम्म, 10% 5% तुम्ही फक्त व्हेरिएबल करा. उदाहरणार्थ तुझ्या बॅगेला तू ते लेबल लावणे हम्म, आणि जो कस्टमाइज करायचा ना तो पार्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्याची कॉस्ट किती हम्म, पडणार आहे. हम्म, त्यात हम्म, R&D असेल तर अख्खं तुमचं गणित चुकू शकतं. हम्म, एक लेबल बनवायला समजा फक्त तुला वाटेल की याची किंमत किमती वाईज काय फक्त 5 रुपये फरक आहे, हम्म, सबंध 200 रुपये आहेत. हम्म, पण तो तुमचं 2 दिवस खाल्लं तर गेलं सगळं मुसळ केरात. बरोबर बरोबर हे लक्षात बरोबर. ठेवायला पाहिजे. हम्म, तो कस्टमायझेबल पार्ट तुम्ही कमी ठेवा आणि तो माहिती असायला पाहिजे, पहिली हम्म, गोष्ट. हम्म, सेकंड गोष्ट अशी की त्यातले एलिमेंट्स काढून घ्यायचे, कॉस्ट काढायची ते किती जाणारे पैसे, आणि मगच कोट करायचा. बरोबर. आणि त्याचं तुम्ही अप्रॉक्सिमेट क्वांटिटी त्यांना विचारूनच घ्या. हम्म, आणि इथं किती व्हेरिएशन होईल, कमी किती हम्म, होऊ शकेल, जास्ती किती होऊ शकेल, आणि तेवढ्याची कमीत कमी गॅरंटी आपल्याकडे पाहिजे. बरोबर. हे खूप क्रिटिकल वाटेल पण हेच तर करतात व्यापारी लोक. म्हणून बरोबर. जे तुम्ही जर बघितलं ना, आता मी तुला सांगतो निशांत, आता मी काल एका कंपनी गेलो होतो, मोठी कंपनी, हम्म, 100 कोटीच्या पुढे टर्नओव्हर आहे. पण आय विल टेल यू की वेन वी गो टू अदर प्लेसेस ना, ते सोडून दुसऱ्या कंपनीच्या बाजूच्या ठिकाणी जातात, तेवढं अमुक अमुक कंपनी का, हां मोठी कंपनी आहे. हम्म, म्हटलं हो, पण हम्म. पेमेंटचा त्यांचा लय प्रॉब्लेम आहे राव. 6-6 महिने पेमेंट येत नाही. सो हे जे आहे ना, दिस इज मिसमॅनेजमेंट, दिस कम्प्लीट मिसमॅच. फायनान्शियल मिसमॅनेजमेंट. अजून एक कंपनीचं काल मी ऐकलं, हम्म, आमच्याच ओळखीची एक कंपनी, एक उद्योजका, हम्म, तिचा 1 कोटीचा व्यवसाय तिने 20 कोटीवरती नेला, एक्सपोर्ट केला. वसईला मोठ्या 4 फॅक्टरीज घेतल्या, मग विरारला शिफ्ट झाले, हे झाले ते झाले. आणि आता काल मी ऐकलं तर 90 एम्प्लॉईज होते, त्याचे 20च राहिलेत. आणि मार्केटला 1-1 वर्ष पेमेंट देत नाहीत. म्हणजे दिस इज नॉट गुड सिग्नल यू आर सेंडिंग इन टू द ऍब्सोल्युटली नॉट. मार्केट. हे सगळं जे होतंय ना, याचा अर्थ असा की तुमचं कुठेतरी फायनान्शियल मॅनेजमेंट डिसिजन, प्राइसिंगचे डिसिजन चुकलेले आहेत. मेनली प्राइसिंगचे डिसिजन चुकलेले आहेत ग्रॉसली. तुम्ही कुठेतरी मॅच करायला गेल्यात आणि घेऊन टाकू, चल इमोशनने ऑर्डर घेतली आहे, काहीतरी झालंय. आणि तिसरी गोष्ट अशी की वेन युअर प्राइस इज मोर दॅन समबडी एल्स, तर आपण असं समजू नये की माझं काहीतरी चुकतंय. मेरा पती सिर्फ मेरा है, मेरा प्राइस सिर्फ मेरा है, और मेरा व्हॅल्यू भी मेरा है. तुम्ही माझ्याकडे येता तर माझी व्हॅल्यू आहे. मी काल परवा एक लिंक्डइनवरती एक छोटंसं आर्टिकल लिहिलंय की जुगाडू बिझनेस पण पाहिजेत. असं नाही आहे की सगळ्यांनी इंटरनॅशनल व्हायला पाहिजे. कारण मला आठवतं माझं मॅन्युफॅक्चरिंग होतं ना, तेव्हा मी स्प्रिंग बनवून घ्यायचो. हां, तर ते त्याच्याकडे काय मशीन नव्हती, टेस्टिंग मशीन होती, काय नव्हती. हां, माझ्या पर्पजला ते स्प्रिंग चालायच्या. आणि मला त्या मशीनला आत्तापर्यंत, मी परवा सुद्धा भेटलो, मी आता तो धंदा बंद करून मला 17 वर्ष झाली, तरी सुद्धा ते मशीन चालू आहे, त्याच स्प्रिंग चालू आहेत अजून. हां, काहीही नाही, जुगाड केलेला स्प्रिंग त्यांनी मोजलेलं नाहीये. पण त्या आम्ही टेस्टिंग मशीनवर जेव्हा मोजलं ना, दे वर्क इन 95% ॲक्युरसी, अंदाज. तर जुगाडू बिझनेस पण पाहिजे, पण प्राइस वाईज बघितलं तर तो ही वॉज ऑलमोस्ट 25% चीपर, बिकॉज ही वॉज नॉट इम्प्लिमेंटिंग. त्यामुळे मला तेव्हाच सांगितलं होतं, मेरे को बजाज ऑटो को माल नहीं बेचने का है. हाँ, मेरे को बजाज ऑटो को माल बेचने का नहीं है, मेरे को इंटरनेशनल भी होने का नहीं है. अगर रहेगा तो मेरे पास आएगा. आणि त्याच्याकडे खरोखर बाहेरच्या देशातून पण लोक यायचे, तर त्यांना तेच सांगायचं, नो ISO, नो ड्रॉइंग, कुछ नाही, मेरा जजमेंट हमें काम देगा. तर जुगाडू बिझनेस पण असतात जगात. त्यामुळे प्रत्येक, तुम्ही जे काय कराल ना, प्रत्येकाला गिरायक आहेच. तुम्हाला जर तुमचा विश्वास असला स्वतःवरती, निशांतचं काम जे ते निशांतच काम आहे, मला माहिती असतं ते माझं काम आहे, आणि याच्याकरता मी एकमेव द्वितीय आहे. एवढा अभिमान, प्राईड बिल्ड जायची गरज नाही, एवढं मोठं काय आपण नाही स्वतः नाही. करायची. सिम्पल आहे की समजा सदाशिव पेठेमध्ये एक माणूस बिर्याणी देतोय समजा, ऑड वाटतं ना आपल्या ऐकायला, सगळं ब्राह्मणी एरिया आणि तिकडे बिर्याणी कसं आहेत, खाऊ गल्ली आहे मोठी सदाशिव पेठेत, ऑल नॉनव्हेज फूड, ऑल नॉनव्हेज फूड सदाशिव पेठेत. मग तिथे जे काय ना हॉटेल देणार, तर तिथेच आहे ना फक्त. आज जर मुंबईच्या माणसाला जर पुण्यातनं मागवणार नाही ना, तो पुण्यातल्या एखाद्या माणसाला बिर्याणी खायची इच्छा आली जवळची, ते सुद्धा जवळच्या एरियात ना, तो सदाशिव पेठेत जाणार ना. तो ती त्याची निश आहे ना. सदाशिव पेठेमध्ये ही बिर्याणी अशा प्रकारची देणारी मी एकच व्यक्ती आहे, हे त्याला माहिती होतं. त्याला तो म्हणतानाच म्हणतो, मला कुठे जाऊन अमेरिकेत जाऊन माल विकायचा, मला इथेच विकायचा ना. सो प्राइसिंग बद्दल एवढं आपण हो, बोलून थांबूया. अजून एकच उदाहरण सर सांगतो, म्हणजे एक्झाम्पल वाईज.
मी माझ्या एंडला ना, की मी महिना 200 बॅगा विकल्या, 400 विकल्या, 600 विकल्या आणि 1000 विकल्या. तर माझं युनिट इकॉनॉमिक्स काय चेंज होतं ते मी बरोबर. 12 वर्षापासून लिहून ठेवलेलं. आणि मी तुम्हाला सांगतो, 200 ते 400 करताना माझा खर्च कमी होतो, पण 4 ते 600 करताना माझा खर्च कमी होत नाही. आणि ते मला लोकांना जरा, ऐकणाऱ्यांना उलगडून सांगायचे. हम्म. समजा एक माझा वर्कर दिवसाला लेट्स से 10 कार्टन पॅक करतो, हम्म. आणि आणि माझ्याकडे 2 माणसं आहेत, 20 कार्टन पॅक होतात, म्हणजे मी 26 दिवस महिन्यातून काम करत असेल, तर 500 पीसला मला ही 2 माणसं पुरेशी आहेत. पण मोमेंट मी 600ला जातो, माझी ह्युमन कपॅसिटी एक्सप्लोड होते. मग मला तिसरा माणूस ठेवायला लागतो. पण तिसरा माणूस ठेवला म्हणजे त्याचा 15-20 हजार रुपये पगार आहे. मग तो बेस्ट युटिलाइज होण्यासाठी मला त्याच्या मॅक्सिमम कपॅसिटी एवढा माझा बिझनेस ग्रो व्हायला पाहिजे. म्हणजे एक माणूस 20 करतोय, तर 3 माणसं 60 प्रॉडक्ट पॅक करणार आहेत दिवसाला, × 26. तेवढी जेव्हा कपॅसिटी येते, तेव्हा मी 3 माणसं बेस्ट युटिलाइज केली आणि माझा खर्च कमी आला. इफ आय एम समवेअर इन बिटवीन ऑफ दॅट, माझी प्राइसिंग आधीच्या पेक्षा जवळ वाटते, किंवा नंतरच्या पेक्षा कमी वाटते, किंवा जास्त वाटते. हम्म. तर हा प्रकार असतो. आपण मोठ्या प्लांटमध्ये कपॅसिटी युटिलायझेशन प्रकार असतो ना, की रिलायन्स पॉवर 3950 मेगावॅट कपॅसिटी चं प्रोडक्शन करायला त्यांनी 25,000 कोटी रुपये लावले होते. आता त्यांना ऑर्डरच जर 2000 किलोवॅटची मिळणार आहे, तर त्यांचा रेट अप जाणार. हम्म. तर हे असतं प्राइसिंगच्या वेळी. म्हणजे नॉट नेसेसरीली तुम्ही प्रत्येक वेळी प्राइस अप गेल्यानंतर प्रॉडक्टची कॉस्ट कमी होते. नाही, समटाईम्स तुम्हाला इन्ग्रेडियंट्स असतात ना, म्हणजे मला याच्यात सगळ्यात महत्वाचं काय, तू मगाशी बोलताना बोललास ना गोष्ट, ती खूप भारी आहे. आणि पहिला तो विचार करायला पाहिजे की तुझा जो कस्टमर आहे, तुला जे तुझं फ्रंटलाईन मॉडेल काय आहे, की तुला तिकडनं जे कमिटमेंट आहे तळवलकरांच्या याच्यातनं जाणलं, तुला 35% ती कमिटमेंट आहे तुझी, तो शब्द आहे तुझा. ठीक शब्द आहे, त्याला दिले. तू बाजूला जाऊ शकत नाही. नाही. कारण नाही. अख्खा कुठपर्यंत पडेल ते त्यांचा ब्रांड पडू शकतो तुझ्यामुळे. तू हा. समजा आणि तिकडे काय गडबड केलीस तर तो हो. ब्रांड तिकडे पडू शकतो. तर माझ्या तुझा कस्टमर कोण, समजा तळवलकर मॅडम तुला ब्रँडिंग कस्टमर झाल्या हो. तुझ्यासाठी, आणि हम्म. कन्झ्युमर जो घेणार आहे बॅग तो, तर हो. तू काय सांगितलंस की हो. त्याला पॅकिंग देणार, त्यात बॅग घालणार, त्यात हे करणार. यू ऑलवेज सी दॅट त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे, कस्टमर हो. एक्सपिरियन्स तुझी बॅग घेतल्यानंतर कसा आहे. हो. हो. तर हे आपण सगळ्यात मूलभूत हो. ठरवायला पाहिजे. हो. कधीतरी इन्ग्रेडियंटचे पैसे वाढवले म्हणून हो. समोरचे ते वाढवून घेणे असे पण लोक आहेत. ही हो. प्राइस बढ़ गया तो मैंने ये टाइम ज्यादा ली, हा. वगैरे वगैरे वगैरे. पण हो. फक्त बायरचं एकच कर्तव्य नाही की फक्त कमी किमतीत घेणे, असं हा. नाही, हे चुकीचं हो. आहे. हो. तर हो. तो जो कस्टमर तुमचा आहे, जो हो. ग्राहक आहे, हो. त्याला उत्तम व्हॅल्यू देणे, इट इज हो. फॉर व्हॅल्यू क्रिएशन. हो. तर तुमच्याकडे त्यांनी नाही घेतलं याचा अर्थ तुमच्याकडे व्हॅल्यूमध्ये तुम्ही बरोबर. काहीतरी कमी पडलात. व्हॅल्यू हो. म्हणजे प्राइस नाही, हे समजून घ्या. ऍब्सोल्युटली नॉट. ऍब्सोल्युटली नॉट. आपण ते बोलूया नंतर व्हॅल्यू हो. येस. कधीतरी. तर थँक्यू, मस्त मजा आली. हो. आणि हो. अजून येस एक गोष्ट इंडेड. जाताना सांगतो की पुढचा आता शनिवार आहे, म्हणजे आज शुक्रवार आहे, तर पुढच्या शनिवारी किती तारीख येईल, 4 तारीख येईल ना मला वाटतं, हो ना. 4 तारीख. 4 तारीख शनिवारी. तर शनिवारी आपण निवडक उद्यमीची परत मंथली मीटिंग आहे. हम्म. त्याच्यात आमचं चाललंय की छोटंसं ट्रेनिंग एका प्रकारचं ठेवायचं असं चाललंय. डॉक्टर तेलंग यांच्या ऑफिसलाच असेल ते. तर ज्यांना कोणाला रस असेल त्यांनी जरूर मला संपर्क करा किंवा निशांत संपर्क करा. हम्म. निशांतचा नंबर तर समोर दिलेलाच आहे. हम्म. तुम्ही बघा त्याच्यात, नाही तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. या युट्यूबच्या व्हिडिओला पण रिस्पॉन्ड करू शकता, किंवा आमचं फेसबुकचं पेज आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बघा आणि तुम्हाला पेजची पण मिळू शकेल. पण शक्यतो फेसबुक पेजवर आम्ही कमी ऍक्टिव्ह आहे, परंतु इथे युट्यूबवरती मात्र मी कॉमेंट्स आवर्जून चेक करत असतो. हम्म. तर बाकी सगळं आधी बोलणं झालंच आहे. येस. तसं जरूर तुम्ही निवडक उद्यमी ग्रुपला येत राहा. धन्यवाद. ओके. थँक्यू.